जय हिंद. ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ऑफिसर्स करिअर अकॅडमीमध्ये काही दिवसापूर्वीच इंडियन आर्मीचा रिझल्ट लागला. 27 मुलांपैकी 21 मुलांनी रिटर्न क्वालिफाय केलं आहे. तर चला जाणून घेऊया. त्यातील एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे, बालचंद्र. बालचंद्र, मला सांग, तू आत्ताच इंडियन आर्मीचे रिझल्ट काढला आहेस. त्याच्यामध्ये तू कशी मेहनत केलीस आणि तुझा अनुभव सांगा मला. जय हिंद. माझं नाव बालचंद्र इंगडे आणि मी आता नुकताच आर्मीचा ग्राउंड क्लिअर करून आलो आहे. आणि जसं की सरांनी बोललं की प्रवास, तर आम्ही आधी मलाही मॅक्स जमत नव्हतं. मी आधी मित्रांकडून शिकून घ्यायचो. असं मित्रांना बोलायचो की थोडं शिकवा, मला मॅक्स येत नाही वगैरे. मग त्यांनी मलाही मदत केली आणि ग्राउंडमध्येही मला सरांनी मदत केली की असं हे करायचं, तसं इथे ह्या जागेवर तिथे एवढं. मग ते सांगितल्यानंतर मग माझ्या ग्राउंडच्या दिवशी मी गेलो. मग तिथे गेल्यानंतर मला आधी भीती होती की होईल की नाही, होईल की नाही. पण मी जेव्हा गेलो आतमध्ये, जेव्हा गेलो की हा बाबा, त्यांनी जेव्हा विषल वाजवली, तेव्हा मी माझी पूर्ण मेहनत लावली. मी जेवढी मेहनत केली होती 3-4 महिने, ते मी पूर्ण तिथे हे केले आणि देवाच्या कृपेने माझं ग्राउंड हे क्लिअर झालेलं आहे. ओके, अभिनंदन. मला सांग बालचंद्र, ह्या नवीन मुलांसाठी तू काय संदेश देशील? ज्या मुलांनी भारतीय सशस्त्र सैन्य दलात करिअर करायचं आहे, अशा मुलांसाठी तू काय संदेश देशील? त्यांना एवढंच म्हणणं आहे, जर तुम्हाला डेडिकेशन, जर तुम्ही फॉर्म भरला आहे, जर तुम्हाला जायचं आहे, तुमचं स्वप्न आहे, तर डेडिकेशन महत्त्वाचं. डेडिकेशन आणि डिसिप्लिन त्याबद्दल. आणि डेडिकेशन म्हणजेच की जर नुसतं फॉर्म भरून काय होत नाही. जर तुम्हाला खरंच जायचं आहे, तर तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, ग्राउंड करावं लागेल. मग त्याच्यानंतरही तुम्ही क्लिअर करू शकता. ओके, मला सांग बालचंद्र, ऑफिसर्स करिअर अकॅडमीनं तुझ्यामध्ये असं काय पेरलं जेणेकरून तू भारतीय सशस्त्र सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित झालास? मी जेव्हा इथे आधी आलो होतो, तेव्हा मी आधी घरून ठरवून आलो होतो की मला मोबाईल बघायची खूप सवय होती. तर मी घरूनच ठरवून आलो होतो की बाबा मोबाईल बघायला भेटेल बाहेर. मी मुंबईला असतो, मी पुण्याला आलो होतो. मग मला वाटलं की मोबाईल बघायला भेटेल. मग इथे आलो तेव्हा सरांनी बोलले इथे मोबाईल नसतो, फक्त सँडल असतो. मग मी एक आठवडा राहिलो, पण मला करमलं नाही की नाही रा यार, नाही राहायचं आहे, घरी जायचं आहे, मोबाईल बघायचा आहे ते. मग तेव्हा मी भेटलो अभिषेक सरांना. मग त्यांनी मला समजवलं की जर तू घरून काय ठरवून आलता, तर मी बोललो सर भारतीय सैन्यामध्ये जायचं आहे. तर सर बोलले आता काय झालं, तर बोललो सर मोबाईल. सर बोलले मोबाईल आता 2 वर्ष आहे. आता जर तू 2 वर्ष मोबाईल वापरला तर पुढचे 40 वर्ष तुझे वाया जातील असेच. मग त्यांनी जेव्हा मला ते समजवलं तेव्हा मलाही समजलं. मग तेव्हा मी विचार केलं की बा इथून जाणार तर वरती घेऊनच जाणार, नाहीतर नाही जाणार. धन्यवाद बालचंद्र, तुझा आज अनुभव आम्हाला शेअर केला. खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, तुमचं हे स्वप्न साकार करायचं असेल, भविष्यात भारतीय सशस्त्र सेना दलात जायचं असेल, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता ऑफिसर्स करिअर अकॅडमी. ही आहे वाघोली, पुण्यामध्ये. जय हिंद.